भारतात दिवाळी हा सण सर्वत्र साजरा केला जातो. हा सण छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना सकारात्मक ऊर्जा देणारा असतो. चैतन्याचा, आनंदाचा, उत्साहाचा दिवाळी हा सण सर्वत्र साजरा केला जातो. या सणाचं मुख्य आकर्षण म्हणजे याला केला जाणारा फराळ. तर तुम्हाला माहिती आहे का की हा फराळ कधी सुरू झाला आणि तो का केला जातो? यामागे काय शास्त्रीय आधार आहे, कोणतं वैज्ञानिक महत्त्व आहे, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. प्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर दिवाळी हा सण पावसाळा संपला की येतो. शेतीतील नवीन पिके घरी आल्यानंतर शरद ऋतूत अश्विन आणि कार्तिक महिन्यात हा सण साजरा करण्यात येतो. तर शेतीतील नवीन पिके शेतकऱ्यांच्या घरी आल्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांकडे पैसा, संपत्ती, लक्ष्मी हे येतं. त्यामुळे त्याआधी शेतकऱ्यांकडे कधीच गोड पदार्थ केले जायचे. पण संपत्ती आल्यामुळे शेतकरी या दिवसांमध्ये गोडधोड पदार्थ करतात, घरीच करतात. तर तेव्हापासूनच ही फराळ संस्कृती वृद्धिंगत होत गेली. पण दिवसागणिक याचे स्वरूप बदलत आहे. दिवाळी म्हटलं की ज्या ओव्या गायल्या जातात, जसे की दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या, ह्या ओव्याही शेतकऱ्यांकडे गायल्या जातात. आता दिवाळीचा फराळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात पदार्थ: लाडू, चिवडा, चकली, करंजी, अनारसे, शंकरपाळी, कटगोळी आणि शेव. हे झाले घरी तयार करण्यात येणारे मुख्य पदार्थ. तर यामध्ये लाडू हा जो पदार्थ असतो हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. आपल्याकडे कमीत कमी 4-5 प्रकारचे लाडू तयार करण्यात येतात. त्यामध्ये रव्याचे लाडू, बुंदीचे लाडू, तिळाचे लाडू, बेसनाचे लाडू हे मुख्य असतात. तर लाडू तयार करण्याकरिता मुख्यत्वे जे कडधान्य आणि तृणधान्य वापरण्यात येतं, तर त्यामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स, कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स हे असतात. आणि डाळींमध्ये तर डाळी हा तर म्हणजे प्रथिनांचा स्रोतच आहे असंही म्हटलं तरीही चालेल. पण डाळीतील प्रथिने पचविण्यासाठी आपल्याला स्निग्ध पदार्थांची गरज असते. आणि हा स्निग्ध पदार्थ म्हणजे साजूक तूप. आणि साजूक तूपच याकरिता वापरायला पाहिजे, कारण साजूक तुपामध्ये जे व्हिटॅमिन्स आहे, जे मिनरल्स आहे, ते तुम्हाला वनस्पती तुपामध्ये मिळणार नाही. तर साजूक तूप काय असतं की इट इज म्हणजे ते ऑइली ॲलिफॅटिक सबस्टन्स असतं. आयुर्वेदामध्ये तुपाला गॉड ऑफ फूड असं म्हटलेलं आहे. तर हे साजूक तूप काय करतं की कॅटालाइजचं आपल्या शरीरामध्ये काम करतं. तर कॅटालाइजचं काम म्हणजे काय असतं की आपल्या शरीराला जी इसेन्शियल एनर्जी हवी असते किंवा इसेन्शियल फॅटी ॲसिड्स हवे असतात, ते आपल्याला साजूक तुपामधून मिळतात. तसेच आपण लाडू तयार करताना त्यामध्ये केशर, वेलची, त्यानंतर जायफळ, जायपत्री हे मसाल्याचे पदार्थ त्यामध्ये आपण टाकतो. आणि हे मसाल्याच्या पदार्थांचा म्हणजे हे अँटीऑक्सिडंट असतात, हा त्याचा गुणधर्म आहे. तर अँटीऑक्सिडंट म्हणजे काय की याला एक मराठीमध्ये म्हणजे एक शब्द दिलेला आहे की म्हणजे कणनाशक वगैरे. तर हा जो शब्द आहे
म्हणजे फ्री रॅडिकल्स जे असतात, मुक्त कणनाशक असं त्याला म्हणतात. म्हणजे फ्री रॅडिकल्स हे ब्रेकडाऊन करतात. तर त्यामुळे काय होतं, की आपल्या शरीराला जे इसेन्शियल व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला यामधून मिळतं. शिवाय लाडू तयार करताना त्यामध्ये आपण सुका मेवा म्हणजेच काजू, बदाम, बेदाणे हेही वापरतो आणि यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन्स असतात. म्हणून म्हणूनच असं म्हटलं जातं, की लहान मुलांकरिता लाडू हा एक म्हणजे पूर्णान्नासारखाच असतो. तर लाडूमध्ये पुन्हा ब्युटेरिक ॲसिड आणि अमिनो ॲसिड असते. तुपामध्ये अमिनो ॲसिड आणि ब्युटेरिक ॲसिड असतं. तर तूप काय आहे, की निरोगी फॅट्सचा एक स्रोत आहे आणि या साजूक तुपामध्ये चरबी विरघळवणारे गुणधर्म असल्यामुळे ती आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते. तर म्हणून हे लाडू आपल्या दिवाळीच्या फराळामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. तसेच आपल्याकडे दिवाळीचा जो फराळ आहे तो 2 प्रकारचा असतो. एक असतो गोड फराळ आणि दुसरा असतो खारा फराळ. तर आता गोड फराळामध्ये लाडू, करंजी, त्यानंतर शंकरपाळी, अनारसे हे गोड फराळामध्ये येतात. तर याचा मुख्य घटक हा साजूक तूपच असतो. जसं की करंजी तळण्याकरिता आपण साजूक तूप वापरतो. शंकरपाळी तळण्यासाठीही साजूक तुपाचा वापर केला जातो आणि अनारसेसाठी सुद्धा आपण साजूक तुपच वापरतो. त्यानंतर दुसरा जो फराळाचा प्रकार आहे तो असतो खारा फराळ. तर खारा फराळ म्हणजे तो आपण खाद्यतेलांमध्ये तयार करतो. तर खाद्यतेलामध्ये सुद्धा लिनोलिनिक आणि लिनोलिक हे 2 प्रकारचे मेदाम्ले ज्याला आपण फॅटी ॲसिड्स म्हणतो हे असतात आणि हे फॅटी ॲसिड्स आपल्या शरीराला आवश्यक असतात. म्हणून असं काहीच नाही की बा म्हणजे खाद्यतेलांमध्ये बनविलेला फराळ आपल्याला व्हिटॅमिन्स देणार नाही. तो सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स देतो. तर आपल्याकडे अ, ही जी आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, ही विविधतेत विविधता आहे म्हणजे खाद्य संस्कृतीमध्ये. कारण बघा, की आपण जे घरी पदार्थ बनवितो, या पदार्थांचा रंग, आकार, स्वाद आणि त्याचं रूप हे इतकं आकर्षक असतं, की ते पाहून आपण अगदी मोहून जातो. म्हणजे लाडूचा रंग बघा, बेसनाचा लाडू हा खाकी रंगाचा असतो. मोतीचूरचा लाडू किंवा बुंदीचा लाडू हा सोनेरी रंगाचा असतो. रव्याचा लाडू हा मोतिया रंगाचा असतो आणि शक्यतोवर लाडूचा आकार हा गोल असतो किंवा वर्तुळाकारच असतो. करंजी करंजी ही मोतिया रंगाची असते आणि तिचा आकार हा अष्टमीच्या चंद्रासारखा असतो. चकली ही काटेरी असूनही घशाला टोचत नाही. शंकरपाळी याचा आकार त्रिकोण किंवा चौकोन असतो. अनारसे हे गोल जाळीदार असतात. त्यानंतर कटबोळीचा आकार हा उद्गारवाचक चिन्हासारखा असतो. तर असे हे वेगवेगळे आकार याचे असतात. म्हणजे किती आकर्षक विविधता आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये सांगितलेली आहे. आता यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे ते बघूया, की आपण हे जे पदार्थ बनवतो, फराळाचे पदार्थ, तर यामध्ये जे तृणधान्य किंवा कडधान्य असतं, तर हे आपण स्वच्छ धुवून भाजून घेतो आणि भाजल्यामुळे काय होते, की आपण म्हणतो की भाजून घेतलं, भाजणी व्यवस्थित झाली, की खुसखुशीत, कुरकुरीत, खमंग लागतात असं आपण म्हणतो. तर त्यामागे वैज्ञानिक कारण हे आहे, की हे धान्य भाजल्यामुळे यामधील जो रक्त शर्करा वाढविण्याचं जे प्रमाण असते ते कमी होते. म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी होतो आणि म्हणून आपण हे घरी बनविलेले पदार्थ खाल्ले, जास्तही खाल्ले, तरी आपली रक्तातील साखर ही वाढत नाही. पण तरीही काही व्यक्ती म्हणजे आता दिवाळीचं फराळ म्हटलं, की माझं वजन वाढेल, माझ्या कॅलरीज वाढेल,
अशी त्यांना भीती वाटते. तर अशा लोकांना आपण कॅलरी कॉशियस पर्सनॅलिटी असंही म्हणू शकतो. त्यानंतर दिवाळी म्हटलं की फराळाचे पदार्थ खाण्याची रेलचेल ही असतेच. तर हे जे पदार्थ आपण बनवतो हे मधुर, शुक्रवर्धक, वातवर्धक, विद्यावर्ध बुद्धिवर्धक आणि वातनाशक असतात. वातनाशक असतात आणि शीत असतात. त्यामुळे हे पदार्थ म्हणजे बुद्धिवर्धक, त्यानंतर शुक्रवर्धक हे असतात. त्यामुळे हे आपल्याला आवश्यक असतात आणि म्हणून दिवाळीचे घरी केलेले पदार्थ खाणे हे चांगले असते. जरी हे आपल्याला वर्षभर बाहेर सर्व पदार्थ मिळत असले तरीही दिवाळीचा फराळ हा घरचा खाणे हे आपल्याला अतिशय छान वाटतं आणि असाच दिवाळीच्या फराळांचा तुम्ही आस्वाद घ्या, आनंद घ्या. पण हा फराळ करत असताना यथेच्छ घेण्यापेक्षा यथाइष्ट जर आपण फराळ केला तर तो जास्त योग्य असेल. असेच हसत रहा, आनंदी रहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.